नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मुंबई जर्नी चॅनल. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की श्री स्वामी समर्थ मठ या मठामध्ये जर तुम्हाला दर्शनासाठी जायचं असेल तर कसं जायचं ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करीन. तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये कसं जायचं त्या मठाच्या दर्शनासाठी तो रस्ता एक्सप्लेन करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बोरिवलीवरनं जे लोक येणार आहेत त्यांनी बोरिवली वेस्टवरून 244 बस पकडा आणि गणेश मंदिर या स्टॉपला उतरा. आणि जे कांदिवलीवरनं येणार आहेत त्यांनी कांदिवली वेस्टला उतरून 276 पकडा आणि गणेश मंदिर या स्टॉपला उतरा. आणि 239 जर कोणी पकडली असेल तर त्यांना पुढे एक स्टॉप आहे तो मी दाखवीन, त्यांनी तिकडे उतरा म्हणजे तुम्हाला जवळ पडेल. आणि ह्याचा एक लँडमार्क आहे ते मी तुम्हाला दाखवून ठेवतो. ह्याच रस्त्यावर लेफ्ट साईडला गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि राईट साईडला EPFOचं ऑफिस आहे, एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑफिस, म्हणजे कर्मचारी भविष्य निधी संघटन. तर हा लँडमार्क आहे तिकडे, हे EPFOचं ऑफिस आहे, हा लँडमार्क आहे. आणि हे लेफ्ट साईडला गणपती बाप्पांचं मंदिर आहे, हे लँडमार्क आहे. तर इकडनं सरळ जायचं आहे आणि राईट घ्यायचं आहे, मी तुम्हाला पुढे दाखवतो. आणि जे लोक कांदिवली वेस्टवरनं 239 बस पकडणार त्यांनी चारकोप एकदंत सोसायटी या बसस्टॉपला उतरायचं आहे. आणि तिकडनं बाजूलाच एक लँडमार्क आहे रवी बिल्डिंग, इकडनं तुम्ही सरळ जायचं आहे आणि थोडंसं सरळ चालून गेल्यानंतर सेकंड राईट घ्यायचं आहे. म्हणजे सरळ गेल्यानंतर रस्ता बंद आहे आणि मग नंतर तिकडं सिम्पलमध्ये राईट घ्यायचं आहे. राईट घेतल्यानंतर थोड्याच अंतरावर श्री स्वामी समर्थ मठ आहे. तर मित्रांनो, आलो आहोत आपण श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये. आणि या मंदिराच्या बाहेरच तुम्हाला इन्फॉर्मेशनसाठी म्हणजे जे महत्त्वाचे दिवस आहेत स्वामींच्या मंदिरासाठी आणि स्वामींच्या दर्शनासाठी त्यांच्याकडे माहिती दिलेली आहे. तर पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन हे वाचू शकता. पुन्हा इकडे 9 एप्रिलला स्वामी समर्थ प्रकट दिन आहे, म्हणजे पाडव्याच्या नेक्स्ट दिवशी. त्याच्यानंतर बुधवारी 10 तारखेला एप्रिल महिन्यात सामूहिक अभिषेक आहे, तुम्ही अभिषेक घालू शकता. आणि 10 एप्रिलला भंडारासुद्धा आहे. पुन्हा मंदिराबद्दल माहिती दिलेली आहे. सकाळी 7 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत मंदिर चालू असतं, संध्याकाळी 4 ते 10:30 वाजेपर्यंत मंदिर चालू असतं. आणि असभ्य वर्तन जर कोणी केलं तर मंदिरात प्रवेश नाही आहे. बरमुडा हाफ पॅन्ट वगैरे घालून अलाउड नाही आहे. पेट्सना आणू शकत नाहीत. ओके. आणि जर मंदिरामध्ये काही देणगी द्यायची असेल तर मंदिराचं जे कार्यालय आहे ते मंदिराच्या पाठीमागेच आहे. छान असं मंदिर आहे, भरपूर शांती आहे इकडे. तुम्ही येऊन इकडे मेडिटेशन करू शकता. इकडे औदुंबराचं झाड आहे आणि हा स्वयंभू औदुंबर आहे, प्रकट झालेलं झाड आहे, कोणी लावलं नाही आहे. असा छानपैकी द्रोणामध्ये गुरुवारी
शेवबुंदीचा प्रसाद, काहीतरी गोड, केळं एक त्याबरोबर मिळतं. मित्रांनो, मंदिराच्या समोर छानपर्यंत इकडे रस्त्यावर कार्पेट लावलेलं आहे, कारण थंडीमध्ये भाविकांना जास्त पायाला थंडी लागू नये म्हणून. आणि आता जी तुम्ही गर्दी बघितली त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त गर्दी रस्त्याच्या तिथपर्यंत रांग लागलेली असते दर्शनाला आणि आरतीला दर गुरुवारी. इकडे बसण्यासाठी पण भरपूर अरेंजमेंट आहेत, छानपैकी भरपूर बाकडे आहेत. भरपूर बाकडे आहेत. पुढे समोर पाण्याची पण अरेंजमेंट आहे, पाणी प्यायला इकडे सुद्धा बाकडं ठेवलेले आहेत. तुम्ही आरती करू शकता, देवाचं नामस्मरण करू शकता. आणि पुढे नळाची छान अरेंजमेंट आहे, पाणी प्यायला आहे, बेसिन आहे. भाविकांचा जर प्रॉपर रिस्पॉन्स जर मला मिळाला तर एखाद्या गुरुवारी नक्की मी लाईव्ह आरती घेईन इकडची या श्री स्वामी समर्थ मठातली चारकोपमधल्या. मित्रांनो, 2005 साली हा मठ बांधण्यात आला आणि तिथपासून इथे भाविकांची गर्दीच लागलेली असते. भरपूर लांबून लांबून लोक इकडे दर्शनाला येतात. तुम्ही एकदा येऊन बघा. या जगामध्ये स्वामींचे भरपूर भक्त आहेत, तसा मीही एक भक्त आहे. स्वामींच्या दर्शनाला यायला लागल्यावर, मठामध्ये यायला लागल्यावर भरपूर जणांची अडलेली कामं पार पडली जातात. तर स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारची शांती मिळते. आणि आयुष्यामध्ये एक तरी गुरु मानत असतो. तो कोण साईबाबांना गुरु मानतं, कोण स्वामींना, कोण गजानन महाराजा, अजून कोण काही लोकांना गुरु मानतात. मी तर स्वामींना गुरु मानलेला आहे. स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण केल्यानंतर एक गोष्टीची मात्र नक्की आहे, भिवू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. धन्यवाद मित्रांनो. जर या व्हिडिओमध्ये काय आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला काही सांगावंसं वाटल्यास किंवा काही विचारायचं वाटल्यास मला कमेंट करा. मी तुमच्या कमेंटची नक्की उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच.